चला पहिला चौकार आणि त्यानंतर डॉट वरती डॉट बॉल म्हणजेच 3 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा झालेल्या आहेत. चौकार नाही का? 2 धावा. ओके. पहिल्या चेंडूवरती सिंगल का? वेट पहिला बॉल काय? पहिला बॉल सिंगल आहे ना? त्यानंतर दुसरा बॉल, पहिला बॉल सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल. ओके. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल. तिथून आता मॅच कंटिन्यू चालू होते. शुभम बॉलिंग मार्क वरती, निलेश आणि अजयची जोडी. वेट अँड वॉच. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खूपच चांगली कामगिरी राहिली आहे. 3च ओव्हरचा मॅच आहे. त्याच्यामध्ये पहिलं षटक आतापर्यंत शुभमनं खूप चांगला हाताळले, शंकाच नाहीत. कारण 3 डॉट बॉल आहेत, 1 षटकार आहे, 1 सिंगल आहे. म्हणजे ओव्हरऑल 7च धावा खर्च झाल्यात. बादशी कडा आणि तिथे मागे चालला. झेल पकडलाय, मिळून जाईल विकेट. झटका मिळालाय. फलंदाज बाद. चला ओव्हरला आलात फक्त आणि फक्त इथून 7 धावा. आठ वरती 1 विकेट असा खेळ आतापर्यंत आर.के. स्पोर्ट्स धामणी टीमचा राहिला. आज एस ग्रुप भोसपाडा संघाने चांगला खेळ दाखवला. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला. योगेश पहिले सिंगल खर्च करतोय पहिल्याच बॉल वरती. कल्पेश पागी आता स्ट्रायकर एंडला आहे. अजय गवते नॉन स्ट्राईक एंडला. सध्या तरी पाहत आहोत बॅटिंग मध्ये तितकीशी चुरस दिसलेली नाहीत. हो चांगल्या बॉलची हाताळणी. पुन्हा एकदा प्लॅन मिस. हाई डॉट बॉल पाहायला भेटला. एस ग्रुप भोसपाडा संघाकडनं चांगली कामगिरी होते या मॅच मध्ये. पहिलाही आदिवासी पोल मध्ये हाच मॅच पाहायला भेटला होता आणि तिथे पुन्हा एकदा आता तो चान्स मिळालाय एस ग्रुप भोसपाडा संघाला, कारण तो मॅच धामणी टीमने जिंकला होता. यावेळेस पाहूयात कोण जिंकेल. आणि आता यावेळेस पाहूयात
पंचांनी हा वाईट बॉल घोषित केलाय. एक्साची इथे मदत मिळून जाईल. एक्सानं धावा झाल्यात 9. हो पुन्हा एकदा चांगला हा बॉल पडल्यानंतर वळण घेतायत आणि त्याच्यामध्ये हलकसं जे वळण मिळतंय त्यामुळे फलंदाजाला शांत ठेवलं इथे. कल्पेश पागी सध्या तरी आपण पाहत आहोत चांगला खेळाडू आहे नो डाऊट, परंतु त्यालाही स्ट्रगल करावं लागलंय. 9 बॉलचा खेळ झाला आणि 90 धावा खर्च केल्यात. गोलंदाजांचं कौतुक आहे या इनिंग मध्ये. अपोजिट अगदी ताकदवर संघ आहे RK स्पोर्ट्स धामणी, परंतु शांत ठेवले हे महत्वाचं असेल एस ग्रुप भोसपाडा या संघाला. आणि पुन्हा एकदा प्लॅन मिस. हो सातत्याने तेच चेंडू हाताळले जात आहेत. हो जे आपण पाहत आहोत अप कटर आहेत, परंतु तेच चेंडू जेव्हा समोर लेफ्टी बॅटर असतो त्याला ते लेग कटर होत असतात आणि ते हाताळलेत. प्रत्येक बॉलला वळण दिले. लगातार डॉट बॉल आलेले आहेत. योगेशचं कौतुक आहे. खूपच चांगली कामगिरी करतोय. धावा काढावा लागणार आहेत. RK स्पोर्ट्स धामणी टीमला सध्या तरी आलेल्या दिसत नाहीत. 90 धावा आहेत. आता ओव्हर पिच बॅटची लिडिंग एज मागे चाललाय बॉल. पाहूया तिथे एफर्ट्स दिले जातील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. पुन्हा एकदा कल्पेश पोहोचलाय. 2 धावा मिळतील. बॉल निसटलाय. पाहूया 3चा प्रयत्न आहे आता इथे, परंतु थांबवलं जात आहे. जास्तचा पुढे धावत गेलाय कल्पेश, त्यामुळे थांबावं लागेल. इथे 2 धावा येतील. 2 धाव फलक आता 11 बॉलचा खेळ झाला आणि 11 धावा झाल्यात. ओव्हरऑल चांगली कामगिरी. हो आणि आता जाता जाता यावेळेस आपण पाहत आहोत ती विकेटी आली आहे. खूप जास्तच स्ट्रगल राहिलं या ओव्हर मध्ये आणि तिथे जाता जाता विकेटी योगेशनं मिळवली आहे. कल्पेश आउट. 11 धावा झाल्यात. 2 विकेट. 2 ओव्हर समाप्त. विलास पागी आलाय, परंतु अजय गवते स्ट्रायकर एंडला आणि त्याच्याही विरोधामध्ये डॉट बॉल आलाय. 11 वरतीच धाव फलक आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत या ओव्हरऑल या इनिंग मध्ये राहिली आहे गोलंदाजांकडनं. समोर आणि यावेळेस ताकदीचा मारा. चेंडू सीमा पार आला हा षटकार. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा तो प्रयत्न होता आणि त्याच्यामध्येच लेंथ मध्ये चूक झाली आणि तिथे चुकीला माफी नाही ते फलंदाजाने सांगितलंय. षटकार आलाय. 17 झाल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राहुल
राहुलचा हा बॉल यावेळेस पाहूया हवेत खेळलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे झेल पकडला आहे आणि मिळाली विकेट अजयची फलंदाज अजय आउट 2.3 ओव्हरऑल खेळ झाला रे तर धावा झाल्यात फक्त 17 चला 3च बॉलचा खेळ बाकी आहे त्याच्यामध्ये गणेश आलाय गेल्या मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स मिळाला होता 2 बॉल बाकी होते दोन्ही षटकार मारलेत या मॅच मध्ये पाहूयात 17 धावा ओव्हर पिच बॉल होता चांगला ड्राईव्ह आहे फिल्डर आहे तिथे बॉल अडवला आणि आता रनआउटचा चान्स आहे का पाहूयात हो विकेट आली आहे फलंदाज गणेश आउट सातत्यानं चांगली कामगिरी त्या फिल्डरचंही कौतुक आहे त्या क्षेत्रामध्ये बरोबर त्याने काही कॅचेस पकडलेत रनआउट भरपूर घेतलेत थ्रो चांगलं फेकतोय त्याच्यामुळे इथे रन वाचवली आहे विकेटही घेतली आहे 4 बॉलचा खेळ झालाय धावा झाल्यात फक्त 17 आरके स्पोर्ट्स धामणी संघ बॅटिंग करतोय परंतु स्कोर कार्ड पाहिल्यानंतर वाटत देखील नाहीत की धामणी संघ खेळतोय कारण बॅटिंग लाईनअप पूर्णपणे टॉप ऑर्डर ढासळवलेले आहे 4 विकेट गेल्यात एका बाजूला आणि आता नवीन खेळाडू आलाय संतोष नडगे परंतु स्ट्रायकर एंडला आहे विलास पागी 4 बॉलचा खेळ झाला 2च बॉल बाकी आहेत 17 धावा झाल्यात 16 बॉलचा खेळ ओव्हरऑल इथून झालेला आहे खूप चांगली कामगिरी तो पलटवार तो बदला घेण्याचा प्रयत्न इथून एस ग्रुप भोसपाडा संघ करतो या इनिंग मध्ये बॅटची कडा मागे चाललाय विकेट किपरनं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय चले जाऊ वापिस एकदा याही बॉल वरती सांगितलंय आणि विकेट वरती विकेट येत आहेत आता 17 ला 5 झटके दिले गेलेत आरके स्पोर्ट्स धामणी टीमला पूर्णपणे विकेटची गळतीच लागली आहे या इनिंग मध्ये 17 बॉल मध्ये 17 धावा खर्च झाल्यात 5 विकेट घेतल्यात म्हणजे याचा अर्थ असं होतो की 5 डॉट बॉल तेच आलेत आणि खूपच चांगली कामगिरी होत असताना पाहायला भेटते हा फुल टॉस होता आणि तिथे आपण पाहत आहोत बॉल अडवण्याचा प्रयत्न बॉल बॅक ड्राईव्हचा फटका होता सिंगल डबल काढण्याचा प्रयत्न तिथेही रनआउटची विकेट आलेली आहे हो काय गोलंदाजी राहिले 18 बॉलला फक्त 18 काढू दिल्यात आरके स्पोर्ट्स धामणी टीमला आणि करायचे आहेत 18 बॉलला 19
चला बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. बॅट्समन चला या लवकर. पहिलाच बॉल वरती दे धक्का, इरादा पक्का, ठोकलाय हा सिक्सर. हो अजून एक दुसऱ्याही बॉल वरती हा दुसरा धमाका. लगातार 2 बॉलला 2 ब्लास्ट आणि ते देखील बिग ब्लो. खूपच चांगले स्ट्रोक. 19चाच पाठलाग करायचा आणि त्याच्यामध्ये 12 धावा 2 बॉलला चालत. नो लुकचा अंदाज हाई आणि तिथे स्क्वेअर लेगला पडल स्वीप. फटका देखना होता तिथे. धावाही 4 मिळतायत. येतोय चौकार. इथे चांगलं प्लेसमेंट, परंतु पूर्णपणे ओव्हरऑल मॅच वरती आता मजबूत पकड राहिली आहे एस ग्रुप भोसपाडा टीमची. हाय स्ट्रोक चांगला खेळलाय, गॅप मध्ये आहे आणि अशा पद्धतीनं हा खेळ समाप्त केलाय. अभिनंदन टीम. सामना जिंकलेला आहे एस ग्रुप भोसपाडा टीमनं. आदिवासी पोल मध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत. आपलं अभिनंदन आहे.